मित्रांनो, राम राम रामकृष्ण हरी, नमस्कार. बघा, महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मनातील नेता. आता महाराष्ट्राला वाटतंय की त्याने परत आमदार व्हावा. नाही, लोकातून नाही, विधान परिषदेतून. असं महाराष्ट्राला वाटतंय, लोकांना वाटतंय. म्हटलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर येतो. कारण हे सगळं वातावरण हे संजय राऊत बनवतात. आणि उद्धव ठाकरे जो व्यक्ती आहे ते लोकांच्या मनामध्ये ठासून टाकतात. पण आता झालंय असं, उद्धव ठाकरे यांचा पत्ताच कट झालाय विधान परिषदेमधून. ते पण आदित्य ठाकरेंनी घोषणा केली आहे अंबादास दानवेंच्या नावाची. अहो, एक जागा फक्त महाविकास आघाडीमध्ये या 3 पक्षामधून, एवढे एक राष्ट्रीय पक्ष, 2 स्थानिक पक्ष, पुरोगामीवादी पक्ष तिन्ही पण, तरी पण त्यांना एक जागा द्यावी लागते. हे दुर्भाग्य. असू द्या, आपल्याला आज या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे. मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करत चला. मित्रांनो, बघा, झालं असं, आता काही दिवस हे मुख्यमंत्री होते. जर यांना पदाचा लोभ नसला असता तर एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री असला असता. म्हणजे म्हणतात ना की साहेबांना खूप मन मोठं केलं, हे केलं, ते केलं, असं काहीच नाही बरं का. हे समजून घ्या पहिलं. त्यांचं मन वगैरे मोठं काहीच नाही. मग इथं झालं नेमकं काय, आदित्य ठाकरेंनी हा उमेदवार घोषित केला. आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती असं अजिबात म्हणणार नाही. विरोधी पक्ष नेत्यासाठी यांनी किती थयाट केला होता. स्वतःला उमेदवारी नको आहे असं मला वाटत नाही की त्यांना ही उमेदवारी नको असेल. त्यापूर्वी मला खाली कोणतरी कमेंट केलं होतं की साहेब, अंबादास दानवेच्या कार्यालयाच्या वरती जो बॅनर होता त्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला कोणीतरी काळं फासलं आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती काळंही कमी होतं. आता तुम्हाला वाटेल की मी असं का बोलतोय. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडाला बघा पूर्ण त्या बॅनरवरती काळं फासलं होतं आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्याला थोडं नॉर्मल होतं. आणि इकडं साईडला फोटो होता अंबादास दानवेंचा, ते पण क्लिअर कटमध्ये. तुम्हाला मी हे का बोललो असेल बरं? कारण यातून काही गोष्टी मित्रांनो समोर येतात. तुम्ही काही अंदाज लावू शकता. ते दानवेच्या कार्यालयावरचं बॅनर, त्यावरती तोंड काळे केलेल्या फोटो आणि विधान परिषदेला आम्हाला दानवेंना तिकीट मिळतं. इट इज नॉट अ जोक. कारण आपल्याला एक गोष्ट म्हणावी लागेल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता 2 गट पडले. एक गट उद्धव ठाकरे राऊतांचा, दुसरा गट वरुण सरदेसाई म्हणा किंवा आदित्य ठाकरे म्हणा, अंबादास दानवे म्हणा यांचा. कारण त्या बॅनरवरती आदित्य ठाकरेंचा चेहरा हा साफ होता, या दोघांचे चेहरे साफ होते. म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या टोळीतील म्हणा किंवा सहकारी आता अंबादास दानवे हे आहे. बाकीचे जे आहेत ना सगळे जुने पुराणे शिवसैनिक नेते, ते आता रिटायर व्हायच्या वेळेला आलेले आहेत असं आपल्याला यातून दिसतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतं, काय केले, किंवा ते आमदार असताना कधी कुठली लक्षवेधी मांडली नाही, कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडले नाहीत. पण त्यांची इच्छा होती जायची, पण त्यांना डच्चू दिला आहे. आणि खास करून या उमेदवारीची घोषणा स्वतः आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. म्हणजे कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे आलं शिवसेनेचं आणि त्याला असताना ते आता निर्णय घेत आहेत. म्हणजे इच्छा असताना या ठिकाणी उद्धव ठाकरेंना घरी बसवलंय का, इथं हा एक प्रश्न येतो. आणि शीतल म्हात्रे म्हणल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना अंदाज होता की असाच आपल्याला हार भेटणार आहे, 10वा उमेदवार हे एकनाथ शिंदे देतील आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे हे हारतील. हे मला वाटत नाही शक्यता. कारण काय, कारण या लोकांना 29 फक्त मतं पाहिजेत. 20 ऑलरेडी हे उद्धव ठाकरेंच्याकडे आमदार आहेत आणि 16 आमदार हे
काँग्रेसचे आहेत. काँग्रेसनं पहिलं सांगितलं उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील आमचा जाहीर पाठिंबा हा शिवसेनेला आहे. दुसरा पाठिंबा हा राष्ट्रवादीचा आहे. मग हे कारण मला वाटत नाही, कारण आता ज्यावेळेस उमेदवारी ही आदित्य साहेबांना जाहीर केली त्यावेळेस आता काँग्रेस नाराज आहे बरं का, कारण काँग्रेसला तो उमेदवार मान्यच नाही, कारण काँग्रेसची चर्चा झाली नव्हती असं स्पष्ट काँग्रेसनं सांगितलं आहे. आणि काँग्रेसनं हे पण सांगितलं आहे की ही जी जागा आहे ही उमेदवारी आहे आम्ही देतो, पण जी पुढची खासदारकी आहे पुढची विधान परिषद आहे ती आम्ही सोडणार नाही. याचा अर्थ आता परिषदेला उद्धव ठाकरे घरी बसले, आता राज्यसभेला संजय राऊत घरी बसणार, त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे बघा एकूणच बघा, काँग्रेसनं पाठिंबा नाही दिला तरीही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अंबादास दानवे हे आमदार होतील, जातील सभागृहामध्ये वरिष्ठ. पण जे पुढची राज्यसभा आहे नंतर विधान परिषद आहे त्यावेळेस काँग्रेस यांचं एकही ऐकणार नाही, तशी डील आतून झाली आहे असं हे म्हणतात. म्हणजे एकदम व्यवस्थितपणे जसं आपण पोह्यामधनं कढीपत्ता हा बाहेर काढतो असं संजय राऊतांना राजकारणातून अलगद बाहेर काढलं आहे. आणि आदित्य ठाकरे हे सगळे जे काही पत्ते आहेत हे काढणार आहेत. आता ह्या जो साक्षात्कार आहे तो झाला कधी आदित्य ठाकरेंना? काही लोकांचं जाणकारांचं म्हणणं असं आहे की पाठीमागं जे सात त्यांचे काही खासदार होते त्यांनी मातोश्रीला भेट दिली का, कारण एक वावडी उठली होती की शिंदे साहेबांसोबत हे सगळे जाणार आहेत. मग त्या मिटिंगमध्ये एक गोष्ट एक प्रश्न वारंवार विचारला होता, तो म्हणजे आदित्य ठाकरे हे फिरत नाहीत, आदित्य ठाकरे हे लोकांना वेळ देत नाहीत, कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत. त्यानंतर यांना कार्याध्यक्षपद पद दिलं. आणि आता पक्षाचे निर्णय हे डायरेक्टली आदित्य ठाकरे हे घेत आहेत. म्हणजे आदित्य ठाकरे साहेब खरंच सक्सेस म्हणजे लोकांसाठी आहेत, लोकांकरिता आहेत किंवा ते सर्व निर्णय घेतात हे दाखवायचा हा प्रयत्न असू शकतो. पण या ठिकाणी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवरून काढून जो काही गेम केलेला आहे आदित्य ठाकरेंनी हा अतिशय महत्त्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. पण तुम्हाला सांगितलं ना मी, तो बॅनरवरचा फोटो ते कार्यालय कुणाचं होतं, म्हणजे खाली जे कार्यालय आहे त्या व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती नाहीत असा भाग नाही बरं का. कारण त्यावरती नंतर कुठे चौकशी झाली नाही, ते कोण केलं हे कळलं नाही, कारण तिथं CCTV कॅमेरे असतात. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर उद्धव ठाकरेंचा गेम झाला आहे. मग आता या ठिकाणी अजून एक वाक्य व्हायरल होतं आहे. ते वाक्य म्हणजे काय, एकतर तू तर राहशील नाही तर मी तर राहील. आता कोण राहिलं कोण नाही हे तुम्ही समजून घ्या. आता ज्यांच्याविषयी बोललं गेलं ते आज मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांनी बोललं त्यांच्याकडं विधान परिषदेची उमेदवारीसुद्धा नाही. आता समजणाऱ्यांनी समजून जावं. एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच खाली कमेंट करा आणि तुमचं एकूणच या सगळ्यावरती मत काय आहे ते खाली लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. राम राम. रामकृष्ण हरी.